बारामतीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या घटनेनंतर रोहित पवार यांनी बारामतीमध्ये पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली आणि पहिली प्रतिक्रिया दिली आहे। प्राथमिक माहितीनुसार आई आणि मुलीमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर मुलगी रात्री घराबाहेर पडली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळला। विशेष म्हणजे मुलीची चप्पल एका इमारतीच्या टेरेसवर सापडल्यानं या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय। रोहित पवार यांनी सांगितलं की नेमकं काय घडलं हे सध्या सांगता येणार नाही। बारामती शहरातील अनेक भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं तपासाला वेळ लागू शकतो असंही त्यांनी म्हटलं। दरम्यान पोलिसांनीही अद्याप मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसल्याचं सांगितलंय। मुलीच्या शरीरावर जखमा असून हात आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर जखमा कशामुळे झाल्या आणि मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अधिक स्पष्टता मिळणार आहे। मुलीने इमारतीवरून उडी मारली का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जातो आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय समोर येतं याकडे संपूर्ण बारामतीचे लक्ष लागलंय। त्यात खरं काय घडले हे आता आपल्याला सांगता येणार नाही, त्यामुळे या घटनेसाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे का हे आता तरी आपल्याला सांगता येणार नाही। काही वर्षांपूर्वी अजितदादांनी स्वतः पाठपुरावा करून बारामती शहरासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा हा मंजूर केला होता। या गोष्टीला अनेक वर्ष जाऊन सुद्धा कदाचित तो सीसीटीव्हीचा प्रोजेक्ट अजूनपर्यंत होम डिपार्टमेंटली मंजूर केला नाही। या घटना जिथं घडली एका बिल्डिंगला सीसीटीव्ही आहे, दुसऱ्या बिल्डिंगला नाही आहेत, पण आसपासच्या परिसरामध्ये सीसीटीव्हीचा अभाव असल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला थोडा वेळ लागू शकतो। त्यामध्ये प्रथमदर्शनी सध्या सांगता येणार नाही, कारण अजून पीएम झालेलं नाही। पण मुलीला एक नॉर्मल जखमा आहेत, तिचा हात मोडलेला आहे, पाय मोडलेला आहे। संबंधित जखमा डॉक्टर पीएम नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू की पीएम कशा संबंधीच्या जखमा आहेत आणि त्यानंतर थोडंसं अनालिसिस होईल। पण सध्या तरी मुलीची चप्पल वरती असल्यामुळं टेरेसवरती मुलीनं स्वतः उडी मारली का ह्या संबंधीचा आम्ही तपास चालू आहे।